अनिकांत एज्युकेशन सोसायटीची तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 5वे समकालीन भारत त्याच्यामध्ये सुशासन ही संकल्पना अभ्यासणार आहोत. हे प्रकरण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत आपण. त्याच्यामध्ये आपण अगोदरच्या तासाला यातला काही भाग पाहिलेला आहे. आपण आजच्या तासाला सुशासनाची विविध मूल्ये किंवा तत्वे पाहणार आहोत. मग सुशासनाची विविध मूल्ये तत्वे पुढील प्रमाणे आहेत. आपण 8 मुद्द्यांच्या माध्यमातून ही तत्वे पाहणार आहोत. अगोदरच्या तासाला आपण यातले 2 मुद्दे पाहिलेले आहेत. पहिला मुद्दा आपण पाहिला होता सहभागात्मक, दुसरा मुद्दा आपण पाहिला होता कायद्याचे राज्य. आज आपण यातला तिसरा मुद्दा पाहणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे पारदर्शकता. पारदर्शकता म्हणजे कोणतेही काम करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गुप्तता न ठेवणे होय. सुशासनामध्ये पारदर्शकता या मूल्याला अतिशय महत्त्व आहे. आत्ताच आपण पाहिले की पारदर्शकता म्हणजे कोणतेही काम करत असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गुप्तता न ठेवणे होय. मग साधारण पारदर्शकता या मूल्यामुळे गुप्ततेच्या प्रक्रियेलाच एक प्रकारे आव्हान मिळालेले आहे. म्हणजेच पारदर्शकता म्हणजे शासन प्रशासन कशा पद्धतीने काम करते याची सर्व माहिती त्या ठिकाणी आपणाला मिळण्यासाठी मदत होते. मग यामुळे सरकारच्या कामकाजावर आपणाला लक्ष ठेवणे आता सहज शक्य झालेले आहे. म्हणजेच शासन कशा पद्धतीने काम करते हे आता आपणाला समजण्यासाठी मदत मिळणार आहे. म्हणजेच शासनाच्या कोणत्याही कार्यालयामध्ये काम करत असताना आता पूर्वीप्रमाणे म्हणजेच आपल्या मर्जीनुसार ते करता येणार नाही. पूर्वी शासन संस्थेची किंवा प्रशासनाची जी काम करण्याची पद्धत होती त्या पद्धतीने आता काम करून चालणार नाही. कारण कामकाजामध्ये पारदर्शकता हा मुद्दा त्या ठिकाणी आलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2005 मध्ये भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. 2005 मध्ये भारतामध्ये एक नवीन कायदा त्या ठिकाणी लागू करण्यात आला की ज्याला आपण माहितीचा अधिकार कायदा असे त्या ठिकाणी म्हणतो. आणि या कायद्याच्या माध्यमातून सर्वच ठिकाणी सर्वच प्रशासकीय कामकाजामध्ये ऑफिसांमध्ये त्या ठिकाणी आता पूर्वीसारखे काम करता येणार नाही. मग हा कायदा लागू करण्यासाठी अनेक त्या ठिकाणी आंदोलने करण्यात आली आणि त्याच्यानंतर हा कायदा 2005 मध्ये त्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आला. माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून शासन कशा प्रकारे काम करते निर्णय घेते हे आता जनतेला समजण्यासाठी मदत होणार आहे. म्हणजेच प्रत्येक कार्यालयामध्ये कामकाज कशा पद्धतीने चालते याची माहिती आपणाला माहितीच्या अधिकारामध्ये आपण सर्व कागदपत्रांची व्यवस्थितपणे जर पूर्तता केली तर आपल्याला काही दिवसांमध्ये आपणाला आवश्यक असणारी माहिती कार्यालयाला देणे सक्तीचे असते. म्हणजेच या ठिकाणी पारदर्शकता हा मुद्दा त्या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो.
याच्यातला दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे, चौथा मुद्दा प्रतिसादात्मक. आणि हा मुद्दा पाहत असताना हा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे. कोणतेही काम करत असताना त्यामध्ये ज्याप्रमाणे पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे असते, तसेच त्या कामामध्ये सहभागी घटकांचा परस्परांना प्रतिसाद मिळणे देखील महत्त्वाचे आहे. एखादे काम करत असताना त्या कामामध्ये सहभागी असणाऱ्या या व्यक्तींनी परस्परांशी संवाद साधणे, एकमेकांना प्रतिसाद देणे महत्त्वाचे मानले जाते. सुशासनामध्ये विविध संस्थांमार्फत आणि प्रक्रियांमध्ये सर्व भागधारकांना ठराविक कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक असते. म्हणजेच कोणतेही काम करत असताना ते काम सरकारी लालफितीमध्ये अडकता कामा नये. म्हणजे काय? लालफितीमध्ये अडकता कामा नये म्हणजे काय? तर कोणत्याही प्रकारचे काम होण्यासाठी विना विलंब ते काम होणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच कोणतेही काम होण्यासाठी विलंब लागता कामा नये. आपल्याला माहिती आहे की सरकारी कार्यालयामध्ये आपले एखादे काम असेल आणि ते काम आपण करण्यासाठी जर गेलो तर त्यासाठी आपल्याला म्हणजेच एका कामासाठी आपणाला त्या सरकारी कार्यालयामध्ये वारंवार त्या ठिकाणी जावे लागते. म्हणजेच आपले काम ते लवकर होत नाही. आपल्याला पाहिजे त्यावेळेला ते काम होत नाही. त्या कामामध्ये त्या ठिकाणी विलंब लागत असतो. आणि म्हणजेच कोणतेही काम हे सरकारी लालफितीमध्ये अडकता कामा नये. म्हणजेच ते काम वेळेवर होणे महत्त्वाचे आहे. सुशासनामुळे नागरिकांच्या ज्या काही समस्या असतात, तसेच काही प्रश्न असतात, याबाबत शासन संस्था लवकरात लवकर निर्णय घेते. म्हणजेच नागरिकांच्या ज्या काही मागण्या असतील, प्रश्न असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर सुशासनाच्या माध्यमातून हे प्रश्न किंवा अशा मागण्या या वेळेतच सोडवल्या जातात. तसेच कामे होण्यासाठी वेळेमध्ये जनतेची कामे होण्यासाठी शासनाकडून वेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी धोरणांची आखणी केली जाते. म्हणजेच हा मुद्दा पाहत असताना, प्रतिसादात्मक मूल्य पाहत असताना याच्यामध्ये कोणतेही काम हे टीम वर्क या पद्धतीने होणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच याच्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व घटकांनी एकमेकांशी संवाद साधणे आणि एकमेकांना प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे. जनता शासनाला कशासाठी निवडून देते किंवा जनता आपले प्रतिनिधी कशासाठी निवडून देते? तर जनता आपले प्रतिनिधी आपली कामे करण्यासाठी निवडून देते. आणि निवडून आल्यानंतर या लोकप्रतिनिधींनी सुद्धा ज्याला त्यांना शासन संस्थेमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होते, त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जातात. तर त्यावेळेला त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मग हे शासन संस्था असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असतील, यांनी जनतेची कामे त्या ठिकाणी वेळेत करणे महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर याच्यातला पाचवा मुद्दा आपल्याला सांगता येईल सहमती दर्शक. आपण असे म्हणतो की अनेक व्यक्तींचा समूह म्हणजे समाज होय. अनेक व्यक्तींचा समूह म्हणजे समाज होय. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती समाजामध्ये आपणाला पाहावयास मिळतात. प्रत्येक समाजामध्ये कोणत्याही बाबतीमध्ये वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. आपण असे म्हणतो की मानव हा समाजशील प्राणी आहे. म्हणजेच तो समाजाच्या बाहेर राहू शकत नाही. समूहाशिवाय त्याला जीवन जगता येणार नाही.
परंतु समाजामध्ये जीवन जगत असताना सर्वांचेच विचार एकसारखे असतील असेही नाही. कारण प्रत्येक समाजामध्ये आपल्याला माहिती आहे की विचारांमध्ये भिन्नता त्या ठिकाणी असणारच आहे. ते आपल्याला मान्यच करावी लागणार आहे. म्हणजेच प्रत्येक समाजात कोणत्याही बाबतीमध्ये वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. सुशासनामध्ये समाजातील प्रत्येक घटकामध्ये सुसंवाद साधणे महत्त्वाचे असते. आणि चांगल्या शासन संस्थेचा जर आपण विचार केला, म्हणजेच सुशासनाचा जर आपण विचार केला, तर समाजातील प्रत्येक घटकामध्ये सुसंवाद साधणे महत्त्वाचे आहे. कारण हा सुसंवाद कशासाठी साधायचा, तर त्याचं कारण आपल्याला सांगता येईल. अशा सुसंवादामुळे ज्या गोष्टी समाजासाठी उपयुक्त असतात त्या गोष्टींची अंमलबजावणी करत असताना समाजातून कोणत्याही प्रकारचा विरोध होत नाही. म्हणजेच सुशासनाने एखादा जर चांगला निर्णय घेतला आणि तो जर लोकांना मान्य झाला, तर समाजामधून अशा योजनेसाठी, कार्यक्रमासाठी, नवीन निर्णयासाठी कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी विरोध होत नाही. म्हणजेच समाज अशा गोष्टींसाठी आपली सहमती दर्शवितो. म्हणजेच तो बदल समाज मान्य आहे हे त्या ठिकाणी कबूल करतो, मान्य करतो. शाश्वत मानवी विकास घडवून आणण्यासाठी जी उद्दिष्टे आवश्यक असतात, म्हणजे कायमस्वरूपी आपल्याला जर विकास करायचा असेल, कायमस्वरूपी मानवी समाजाचा आपल्याला विकास घडवून आणावयाचा असेल, त्यासाठी जी उद्दिष्टे असतात, ही उद्दिष्टे कशा प्रकारे साध्य करता येतील याबाबत व्यापक आणि दीर्घकालीन कार्यक्रम त्या ठिकाणी सुशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आखले जातात. समाजाचा विकास करत असताना समाजासाठी चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत आणि दीर्घकालीन त्या कशा समाजासाठी उपयुक्त असणार आहेत, याचा विचार त्या ठिकाणी सुशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातो आणि त्यासाठी व्यापक आणि दीर्घकालीन कार्यक्रम त्या ठिकाणी आखले जातात. याच्यानंतर याच्यातला 6वा मुद्दा आपल्याला सांगता येईल समता व समावेशकता. समता व समावेशकता हा 6वा मुद्दा आहे. 6वं मूल्य किंवा तत्व आहे हे सुशासनाचं. समाज हा विविध व्यक्तींचा मिळून बनतो. आपण समाजाची व्याख्या पाहिलेली होती. व्यक्ती व्यक्तीतील संबंधांवर आधारित व्यापक उद्दिष्ट असलेला व त्या दृष्टीने एकात्म भावनेने कार्य करणारा व्यक्ती समूह म्हणजे समाज होय. समाज हा विविध व्यक्तींचा मिळून बनतो. अशा समाजामध्ये सामाजिक भावना असणे महत्त्वाचे आहे. समाजाचा विकास करण्यासाठी सर्वांचे योगदान असणे गरजेचे असते. समाजाचा विकास करत असताना एका व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला समाजाचा विकास करता येणार नाही. समाजाचा विकास करायचा असेल तर समाजातील सर्व समाज घटकांनी म्हणजेच सर्व व्यक्तींनी त्याच्यामध्ये सहभागी होणे महत्त्वाचे आहे. तरच आपणाला समाजाचा विकास त्या ठिकाणी साध्य करता येणार आहे. समाजाच्या हितामध्ये किंवा समाजाच्या विकासामध्ये आपले हित आहे किंवा आपला विकास आहे. समाजाचे हित साध्य करत असताना किंवा समाजाचा विकास करत असताना समाजाचा विकास झाला तर आपला विकास होणार आहे, समाजाचे चांगले झाले तर आपले चांगले होणार आहे. अशा प्रकारची भावना समाजामध्ये निर्माण होणे महत्त्वाचे आहे. कारण त्याच्या माध्यमातून समाजाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे. तसेच समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी समता असणे गरजेचे आहे. समाजामध्ये प्रत्येकच ठिकाणी समानता असणे महत्त्वाचे आहे, समता असणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही बाबतीमध्ये
समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये. समाज म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक असणार आहेत, त्याच्यामध्ये गरीब असणार आहे, श्रीमंत लोक असणार आहेत, परंतु या सर्वांची समाजाबाबत असणारी भावना एकसारखीच असली पाहिजे. म्हणजेच समाजाविषयी कोणाच्याही मनामध्ये विरोधीपणाची भावना असता कामा नये. समाजाचा विकास साध्य करत असताना किंवा समाजासाठी कल्याणकारी योजना तयार करत असताना अशा योजना सर्व समावेशक अशा प्रकारच्या असाव्यात. म्हणजेच कोणतीही योजना तयार करत असताना, कोणताही कार्यक्रम आखत असताना त्याचा फायदा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मिळणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच अशा कार्यक्रमांमध्ये समाजातील सर्व घटकांना त्या ठिकाणी सामावून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच समाजातील दुर्बल घटकांचा त्यामध्ये विसर पडता कामा नये. त्यांचाही अशा योजनांमध्ये समावेश होणे महत्त्वाचे आहे. तरच त्यांना समाजाच्या प्रती तरच त्यांच्या मनामध्ये समाजाच्या प्रती आपलेपणाची भावना असणार आहे. म्हणजेच समाजामध्ये असणारा श्रीमंत आणि गरीब या दोघांनाही समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे काम हे सुशासनाने करणे त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. म्हणूनच त्या ठिकाणी समता असणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रकारे समावेशकता असणे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. यानंतर याच्यातला 7वा मुद्दा आपल्याला सांगता येईल परिणामकारकता आणि कार्यक्षमता. 7वा मुद्दा आहे परिणामकारकता आणि कार्यक्षमता. सुशासन म्हणजे चांगल्या प्रकारचे शासन होय. सुशासन म्हणजे चांगल्या प्रकारचे शासन होय. सुशासन म्हणजे समाजातील संस्थांनी, समाजातील वेगवेगळ्या घटकांनी व प्रक्रियांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचा म्हणजे समाजातील वेगवेगळ्या घटकांनी व प्रक्रियांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून समाजाच्या असणाऱ्या गरजा पूर्ण करणे म्हणजे त्या ठिकाणी आपणाला सुशासन म्हणता येणार आहे. म्हणजे समाजामध्ये जे काही वेगवेगळे घटक आहेत, वेगवेगळ्या समाजामध्ये ज्या काही प्रक्रिया चालतात, यांनी म्हणजे समाजाच्या गरजा पूर्ण करत असताना नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर करणे आणि त्याच्या बरोबरीने समाजाचा विकास करणे किंवा समाजाच्या गरजा पूर्ण करणे अशा शासनाला त्या ठिकाणी आपण सुशासन असे त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे समाजाचा विकास सुद्धा साध्य होतो आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुद्धा चांगल्या पद्धतीने वापर होतो. हे या ठिकाणी आपल्या लक्षात येते. कारण समाजाच्या अनेक गरजा असतात आणि अशा गरजा पूर्ण करत असताना नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करणे व समाजाच्या गरजा पूर्ण करणे होय असे आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येणार आहे. म्हणजेच पर्यावरणाचा विचार करत असताना पर्यावरण म्हणजे काय तर आपल्याला असे सांगता येईल की आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण म्हणजे पर्यावरण होय. आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण म्हणजे पर्यावरण होय. समाजाच्या गरजा पूर्ण करत असताना पर्यावरणाचे संरक्षण होणे देखील महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचा विचार करत असताना मानव हा पर्यावरणाचा एक घटक आहे आणि मानवाप्रमाणेच इतरांना सुद्धा त्या ठिकाणी पर्यावरणामध्ये राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु पर्यावरणाचा जर आपण विचार केला तर पर्यावरणातील सर्वात बुद्धिमान प्राणी जर कोण असेल तर तो मानव हा आहे. कारण मानव हा विचार करणारा प्राणी आहे, मानव हा बोलणारा प्राणी आहे आणि विचाराच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी विकास करतो. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून तो त्या ठिकाणी विकास
करत असतो आणि म्हणून हा विकास साध्य करत असताना किंवा समाजाच्या गरजा पूर्ण करत असताना आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोचणार नाही याचा सुद्धा त्याने विचार करणे महत्त्वाचे आहे. पर्यावरण अनमोल आहे. पर्यावरणामध्ये किती साधन संपत्ती आहे याच्या आपणाला मोजमाप करता येणार नाही. तरीसुद्धा मानवाने पर्यावरणाचा एक जबाबदार घटक म्हणून नैसर्गिक साधन संपत्तीचा चांगल्या पद्धतीने वापर करणे महत्त्वाचे आहे आणि त्याच्या माध्यमातून त्याने आपल्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे. सुशासनाने आपल्या कार्यक्षमतेचा वापर यावेळी योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतरचा यातला शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे आणि तो म्हणजे उत्तरदायित्व. सुशासनामध्ये कायद्याचे राज्य असेल, पारदर्शकता असेल किंवा इतर घटक जसे महत्त्वाचे आहेत, तसेच उत्तरदायित्व हा मुद्दासुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो. मग सुशासनामध्ये उत्तरदायित्व ही संकल्पना